देखील विशेष धन्यवाद। पहिला चेंडू खराब होता, परंतु त्यानंतर गाडी रुलावर येईल का सुरेश पारदीची? यावेळेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, पुलर लेनचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरच ठेवला, खूपच दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर रुपेशने केला होता। जसा मी उल्लेख केला तसं चित्र ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। बॅटची इनसाइड कदाचित लागली असेल, विकेट कीपर थोडासा बीट झाला, विकेट कीपर विजय त्या ठिकाणी होता, परंतु धाव नाहीये। डॉट चेंडू। चांगलं क्रिकेट आज पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळालं। नवीन पीटीसीची स्थापना अध्यक्ष राहुलजी चंदे आणि इतर सदस्य त्यांचा देखील आपण उल्लेख करूया, परंतु दरम्यान उडवलाय, स्लॉट मध्ये होता, फ्लॉट मध्ये पाठवलाय, षटकार ठोकलाय इथे बॅटर रुपेशने। जाऊन पोचली। दरम्यान आपण चर्चा करतो पीटीसीचे अध्यक्ष राहुलजी चंदे, इतर मेंबर्सची देखील चर्चा करूया। अतिश गोडविंदे, यतीश शेलार असतील, सुफियान शेख यांच्या माध्यमातून नवीन उभारणी केली गेली। कोविडच्या नंतर फुल टॉच होता, समोर खेळलाय, मिडऑफच्या शतरक्षकाच्या माध्यमातून शतरक्षणाचा दर्जा दाखवलाय। चांगले शतरक्षण, पॉवर पेचर षटक आहे, तिथे जर मिसफील्ड झाली असती तर चौकार नक्कीच आला असता। चांगलं शतरक्षण इनफील्ड मध्ये पाहायला मिळालं। अजून एक सिंगल धाव, टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे। चांगली सुरुवात करून दिली सलामीवीर रुपेशाने। सुरेश पारदीच्या विपक्षामध्ये एक षटकार ठोकलाय, 3 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यात 7 धावा आलेत, तर एक सिंगल आल्यानंतर आता स्ट्राईक एंडवर प्रशांत पाहायला मिळतोय। चालू असलेल्या सामन्यामधील जो संघ जिंकेल तो मात्र रविवारी स्वराज ढोले टीमच्या विपक्षामध्ये खेळताना तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळेल, कारण का चिंबीपाडा टीमला बाय मिळाले। यावेळेस उडवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये, शतरक्षक सरळ त्याच्या हातामध्ये, विकेटचं पतन, सुंदर झेल पकडलाय करणच्या माध्यमातून। कशा पद्धतीने विकेट प्राप्त केली सुरेश पारदीने, रिप्ले मध्ये पण पाहूया। लेफ्ट हँड राऊंड द विकेटने मारा करत असताना अगदी पुढ्यात टाकला होता, स्लॉट मध्ये होता, परंतु फॉट मध्ये पाठवता आलं नाही। डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक सरळ त्याच्या हातामध्ये, विकेटचं पतन। 8 या धावसंख्येवर पहिला झटका लागत असताना वाफाले टीमला कॅच आउट बॅटर प्रशांत। आलं नाही बॅटर प्रशांत, याला बाद झाला। नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर सतीश। लेफ्टी आणि राईटीचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाठवलं होतं, कारण का थोडीशी डोकीदुखी असते, परंतु समोर डोकीदुखी अशी गोलंदाजी सध्या सुरेश पारदीचे पाहायला मिळते। त्याच्या विपक्षामध्ये एक षटकार आला, यावेळी लेन चांगली होती, बॉटमचा वापर करून खोदून काढल्या ऑन साईडला, डीप मधून शतरक्षक येतोय, एक सिंगल धाव। ओव्हरची या ठिकाणी झाली आहे। अजून एक चेंडू शिल्लक आहे। 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत, एक विकेट प्राप्त केली सुरेश पारदीने। त्याच्यामध्ये एक षटकार रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला, तोच रुपेश स्ट्राईक एंडवर। लेफ्ट हँड राऊंड विकेटने यावेळी पुन्हा एकदा पुलर लेंथ मध्ये, या ओव्हरचा विचार केला तर वारंवार पुलर लेंथ मध्ये चेंडू टाकले गेलेत सुरेश पारदीच्या माध्यमातून। ओव्हरची समाप्ती आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 वर 1 विकेट, सॉरी 9 वर 1 विकेट। सुनीलजी पाटील साहेब, श्रीकांतजी गायकर साहेब, निवृत्ती एकनाथ पाटील म्हणजेच निवा पाटील, अतिश कशिवले, संजयजी बालू पाटील, मनीषजी पाटील, राजाराम शेलार, महेंद्र पाटील यांचा एक कटआउट, बंटी पाटील, मुकेशजी जाधव, पंडितजी पाटील साहेब, उमेशजी ठाकरे, भगवानजी सांबरे, निलेशजी देसले यांचं कटआउट दाखवले गेले। विनोदजी पाटील, जयेशजी जाधव साहेब, दिनेशजी भोईर साहेब आणि हे टॉच बॉक्स अम्मी कुरुंदकर चषक 2024 हे पर्व एव्ही स्पोर्ट्सचं हे कटआउट।
धन्यवाद. जाऊया मॅच कडे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. वाफले ए टीमच्या खात्यामध्ये 9 धावा 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा विशाल उभरता सितारा आहे, नवीन गोलंदाज. आजच्या दिवसातील शेवटची मॅच 9वी क्रमांकाची मॅच. यावेळी पहिला चेंडू बीमर फुल टॉच होता, पुल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये, परंतु नोचा इशारा. झेल पकडलाय परंतु नोचा इशारा. खराब चेंडू, खराब सुरुवात या ओव्हरमध्ये गोलंदाज विशालच्या माध्यमातून. हा रिप्ले तुमच्या समोर. कशा पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर केला गेले, चांगला निर्णय, अगदी छातीवर टाकलाय असं म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या 2 धावेच्या मतीने 11 वर जाऊन पोहोचली. ओव्हर द विकेटने विशाल फ्री हिट होता परंतु फायदा घेता आला नाही. पिचिंग झाल्यानंतर बाउन्स नव्हता, अगदी खाली राहिला आणि बॅट हवेमध्ये फिरली. ते दृश्य रिप्ले मध्ये दाखवले गेले, कशा पद्धतीने बॅट ऑन साईडला ताकदीने पूर्णपणे फिरवली होती परंतु पिचिंग झाल्यानंतर बाउन्स नव्हता. फ्री हिटवर फायदा घेता आला नाही बॅटर रुपेशाला. 4-1 सध्या पाहू शकता. 11 धावा 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू 1 ओव्हर समाप्त. स्कोरबोर्डवर पाहायला मिळालं 4-1. दरम्यान संपर्क नव्हता. 1 धाव आली. ओव्हर थ्रो झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावा आलेत बॅटर रुपेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती सध्या तरी 13 या अंकावर. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर विकेट आली होती 1 आणि धावा खर्च केल्या होत्या 9, परंतु या ओव्हरमध्ये सुरुवातीला चेंडू नो टाकला, त्याच्यानंतर फ्री हिटवर डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर आलेल्या 2 धावा. 13-1 अशी सुरुवात झाली वाफाले ए टीमची. विशालच्या विपक्षामध्ये रुपेश उत्तर देईल का? पुन्हा एकदा बॅट टाकतीने फिरवली परंतु संपर्क नाही. विकेट किपरने थोडीशी चुकी केली आहे. बायच्या रोपण एक सिंगल धाव. संत सुरुवात सध्या पाहायला मिळते पहिल्या डावामध्ये. टॉच हारल्यानंतर वाफाले ए टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली विशालने. पहिला चेंडू खराब होता परंतु त्याच्यानंतर त्याला ती लय मिळाली आहे, ते लयने तो गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5च धावा. स्ट्राईक एंडवर सतीश 2 चेंडू फेस केलेत. संभरच्या स्ट्राईक रेटने 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आलेत. यावेळेस ऑन साईडला केसला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स चेंडूची उचली केली जाते आणि फेकी देखील चांगली होती, फक्त 1च धाव. चांगली गोलंदाजी विशाल. नावामध्येच विशाल, विशाल म्हणजे काहीतरी मोठा आणि मोठी गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल. 6 धावा खर्च केलेत या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये. आतापर्यंत रुपेश आणि सतीश या जोडीला शांत ठेवले. राईट हँड ओव्हर द विकेटने रुपेशसाठी पुलर लेनचा चेंडू होता परंतु तेवढा चांगला संपर्क नाहीये. अजून एक सिंगल धाव. पहिल्या चेंडूवर नोचा इशारा आला होता परंतु त्याच्यानंतर काय गोलंदाजी केली आहे विशालने. त्याची गाडी रुलावर आली आणि आता ती गाडी शेवटपर्यंत त्यांनी रुलावर ठेवली आहे. शांत ठेवलं रुपेशला, शांत ठेवलं सतीशला. ओव्हरचा शेवटचा चेंडू. टीमची धावसंख्या 16 वर 1 विकेट गेली आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने अकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. पिचिंग झाल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू डॉट ओव्हरची समाप्ती. हा रिप्ले कशा पद्धतीने शेवटचा चेंडू बाउन्स केला गोलंदाज विशालने व्हेरिएशन दाखवलं. शांत ठेवलं सतीशला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाफाले ए टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर 1 विकेट. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे आम्ही कुरुंदकर चषक 2023. मायक्रोफोनवर करूया परिवर्तन. आमचे सहयोगी समालोचक योगी पाटील यांना मी आमंत्रित करतोय. मी आपल्यातून रजा घेतोय. थँक्यू सो मच. तर चांगला खेळ आतापर्यंत गोलंदाजाच्या वतीने आपण पाहिला, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 16 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकूण एक गडी सुद्धा मात्र नक्कीच या ठिकाणी गमावलाय जे गणेश वापाली संघानं प्रशांतच्या रूपानं. म्हणजे जी खेळपट्टीवर आता जोडी आपण पाहतो रुपेश सांबरे आहे एकीकडे, तर दुसरीकडे पाहू शकाल या ठिकाणी सतीश काटोले आहे. आणि तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय भावेश पारधी. फुलटॉस सरळ बॅट लॉफ केला अगदी लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. 1च धाव तिथे मात्र पूर्ण केली जाईल.
कुठेतरी तुम्हाला एक चांगला लक्ष मात्र नक्की ठेवावं लागेल, कारण आपण विचार तर केला तर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाकडे मात्र चांगली बॅटरिंग ऑर्डर आहे. लॉंग लाईनअप आली तर किमान 7व्या क्रमांकापर्यंत त्यांच्याकडे बॅटर आहेत आणि त्या संघाला तुम्हाला अडचणीमध्ये टाकायचं असेल तर किमान 40+ हा आकडा डोळ्यासमोर नक्की तुम्हाला ठेवावा लागेल आणि तो प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. प्रयत्न करतात परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित येत नाही, बॅटच्या रडारमध्ये येत नाहीत आणि त्याच अनुषंगाने मात्र सीमारेषा मात्र आतापर्यंत ओलांडता आलेली नाहीये. आतापर्यंत आपण बाउंड्रीज जर पाहिली तर एक सिक्सर पाहिला आपण रुपयाच्या बॅटमधनं, त्यानंतर एकही मोठा फटका मात्र कुठल्याही फलंदाजाला खेळता नाही. सतीचा आपण विचार केला तर कुठेतरी स्ट्रगल करतो. 6 चेंडू तर त्याने मात्र नक्की सामना केला, 4च धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ही लाईन चुकीची मात्र निवडली गोलंदाज भावेशने, कारण उजव्या स्टिकच्या मात्र भरपूर चेंडू निघून गेला आणि पंचांचा वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. आपण नक्कीच पाहू शकाल आज योग्य कार्य पंचांच्या वतीने आपण पाहतोय. प्रत्येक पंचांची ही वेगवेगळी शैली असते, झाबली ते मात्र निर्णय आपल्यापर्यंत देत असतात. त्यापैकी शानू कुरेशी अगदी स्ट्रेट उभे असतात आणि त्यांच्याकडनं मात्र नक्कीच हा निर्णय पाहायला मिळाला. लो फुटाची टर्न केला, गॅप खूप मोठा आहे आणि त्या गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. अगदी खेळाडू कक्षाला सलामी देणार हा चौकार. जय श्रीराम. आणि या सध्या पहा योगायोग जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. डेप स्क्वेअरला आणि मिड विकेटकडे मात्र पाहिले तर फिल्डर उभे होते, परंतु त्यांना कुठल्या प्रकारची संधी तिथे मात्र मिळाली नाहीये आणि ह्या मौल्यवान 4 धावा इथे मात्र आपल्याला रुपेश सांबरेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा मारा करतोय आणि आता मात्र लॉंग ऑन कडे मात्र चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप छान पाहिली आज, फिल्डिंग मध्ये कार्य जबरदस्त पाहिलं आपण जांभूळपाडा संघाच्या वतीनं. परंतु आता मात्र नक्कीच सतीशकडे जी गुणवत्ता आहे ती मात्र नक्की तुम्हाला सिद्ध करावी लागेल, कारण तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवरती काढलेला आहे. 3ऱ्या क्रमांकावरती तुम्ही आलात आपल्या संघाला सावरण्यासाठी, परंतु इथे मात्र सावरून चालणार नाहीये. तुम्हाला नक्कीच मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. परंतु लेंथ काय जबरदस्त पाहायला म्हणजे अगदी यॉर्कर लेंथ आणि खोदून काढलाय सरळ बॅटने. लॉंग ऑन कडे चेंडू पुन्हा ट्रॅव्हल झाला. म्हणजे आज या दोन्ही बॅटरचा विचार जर केला तर ऑन साइड पूर्णपणे टार्गेट केले आहे, कारण प्रत्येक चेंडू जर पाहिला तर लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, त्याच दिशेने मात्र चेंडू वारंवार ट्रॅव्हल होत आहेत. ऑफ साइड क्षेत्र पाहिले तर पूर्णपणे खाली आहे, परंतु कुठल्याही क्षणाने मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होत नाही. इथे मात्र प्रयत्न झालाय लॉंग ऑफची बाउंड्री क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे लॉंग ऑफला मात्र जेलबाच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होईल. रुपेश दुसरा धक्का लागतो या ठिकाणी जय गणेश वापाले संघाला. तर बाद होण्यापूर्वी या ठिकाणी रुपेशने एक सिक्सर लगावला, एक चौकार लगावला आणि एकूण 16 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 सुदर्शन आलाय 4थ्या क्रमांकावरती. तर मित्रांनो उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आहे, सुपर फ्रायडे असणार आहे. पहिला सामना असेल SK स्पोर्ट्स सापे विरुद्ध एकविरा भादाणे. या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण 8:30 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर दुसरा सामना असेल बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली विरुद्ध धनेश इलेवन कुकसे. उद्याच्या दिवसातील दुसरी लढत असेल. त्यानंतर गावदेवी सापे संघ इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तलवली अर्थात कमरांचा संघ तुम्ही पाहणार आहात. त्यानंतर चौथा सामना असेल अल्फते अर्थात वसीम यांचा संघ फाईट करेल अर्जुली बीच संघाच्या विरोधात. त्यानंतर मितेश इलेवन कुरुंज संघ फाईट करेल तलवली संघाच्या विरोधात अफसर रईस यांचा संघ आहे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल श्रावण स्पोर्ट भोकरी विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खाली. अशी एकूण 12 संघ उद्या खेळताना पाहायला मिळतील. त्या सर्व संघांना विनंती असेल की आपण वेळेवर इथे मात्र उपस्थित दाखवायची आहे. आज सुद्धा 12 संघ म्हणजे एकूण या स्पर्धेमध्ये तब्बल 36 संघांना प्राधान्य दिलेलं आहे. 4 दिवसाची स्पर्धा आहे, म्हणजे आज उद्या आणि परवा 12 संघ खेळतील आणि जे क्वालिफायर संघ आहेत ते मात्र सुपर संडे मध्ये तुम्हाला एकमेकांसमोर एकमेकांविरोधात खेळताना पाहायला मिळणार आहेत. चांगला फॉर्मॅट इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करते गोलंदाज करण. शेवटचं षटक असेल. ओहो पहिलाच चेंडू पाहतोय आपण बीमर.
जणू काय त्याच्या हातातून चेंडू मात्र निसटला असावा आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचांनी मात्र या ठिकाणी दंडित केलं. धाव फलकावरती धावा लागतायत. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या आणि 27 धावा धाव फलकावरती पाहायला आपल्याला. अजूनही 7 चेंडूंचा केलेलं बाकी आहे. पहिला चेंडू आता मात्र इथे नक्कीच कुठेतरी नो बॉल हाताळला आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्री हिट. सुदर्शनला नक्कीच एक संधी असेल की फ्री हिट चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर मात्र नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तुमचा संघ पोहोचू शकतोय आणि पोचावाच लागेल या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर. हो परंतु समोर आहे किरण. चांगला चेंडूची फेकी लो फुलटा चेंडू आणि लो फुलटा चेंडूवरती कमीत कमी षटकार किंवा चौकार येत असतात कारण त्या फटक्यावरती नक्कीच जास्त तुम्हाला ताकद झोकायची असते आणि खास करून तुम्हाला नक्कीच त्या चेंडूवरती टायमिंगला जबाब होणं गरजेचं आहे. परंतु तसं काही मात्र घडताना पाहायला मिळाला नाही. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली कारण शॉट बॅकवर्ड पॉइंट कडे मात्र नक्कीच फिल्डर तैनात होते आणि त्याच्या चेंडूमध्ये हातामध्ये जाऊन विसावलाय. ओहो एष्ठी उद्ध्वस्त केलेली आहे. परफेक्टली मात्र एष्टांच्या रोखानं चेंडूला मात्र हाताळणी केली आणि सतीश काठोलेचा जो संघर्ष सुरू होता मैदानाच्या आतमध्ये तो मात्र नक्कीच इथे संपन्न झाला. धक्का क्रमांक 3 लागत असताना वाफाली संघाला. खूप मोठी मदार होती वाफाली संघाची. रुपेश त्यानंतर प्रशांत त्यानंतर सतीश आणि आता मात्र सुदर्शन आणि ऋतिक हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र या पहिल्या इनिंग मध्ये 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. 4 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके. परंतु नवीन फलंदाज ऋतिक आलाय. एक युवा बॅटर आहे युवा खेळाडू आहे. 5व्या क्रमांकावरती त्याला नक्कीच प्रमोशन देण्यात आलंय. मला असं वाटलं की मात्र कुठेतरी सारंगला मात्र नक्कीच या ठिकाणी प्रमोशन मिळेल परंतु अंकुश जाधवला इथे मात्र अजूनही मात्र या ठिकाणी प्रमोशन मिळालं नाहीये. एक नक्कीच एक वेगळी रणनीती त्यांच्याकडून पाहायला मिळाली कारण अंकुशने पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ प्रस्थापित केला होता परंतु प्रत्येक संघाची वेगळी रणनीती आणि त्याचा अनुषंगाने ऋतिकने पहिल्या चेंडूवरती जोडलाय चौकार. या 4 धावा नक्कीच या ठिकाणी आशाची किरण किंवा नक्कीच जो संघ कुठेतरी पिछाडीवरती होता तो संघ मात्र पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय कारण या अगोदर 27 धावा होत्या धाव फलकावरती. त्याच्यानंतर धावा येणं गरजेच्या होत्या आणि धाव फलकावरती आता मात्र धावा पाहायला मिळाल्या. 3 गडी बाद 32. चुकीची लाईन तिथे निवडली गोलंदाज करणं कारण फायनलीकडे पाहिले तर कुठलाही फिल्डर नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्डर तैनात होता. खूप मोठा गॅप पाहिला आपण आणि त्याच वेळेस चेंडू वेगाने निघून गेला आणि तसंही मात्र एस्टांच्या पाठीमागे आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू थांबत नाही. ओहो चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पहा किती सुंदर गतीने चेंडू हाताळला. लवकरच ऋतिकने शॉट पिक केला आणि त्याच वेळेस चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय डॉटच्या स्वरूपात. 32 धावा धाव फलकावरती. अजूनही मात्र या पहिल्या डावाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि ऋतिक मात्र कुठेतरी प्रयत्न करतो की माझ्या बॅटमध्ये अजून एखादा मोठा फटका तर माझ्या गोलंदाजांना एक संधी असेल की मात्र त्या धावांचा संरक्षण एक्झॅक्टली करतील आणि तोच प्रयत्न मात्र त्याचा सुरू आहे. ओहो पुन्हा मात्र ऑन साइडला फटका उचलला हवेत. विजय पारदे चेंडू खाली झेल ड्रॉप. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली कारण या ठिकाणी सुदर्शन दुहेरीचा प्रयत्न केलाच नाही कारण त्याला स्ट्राईक हवी होती परंतु इथे झेल होणं गरजेचं होतं कारण आउटफील्ड मध्ये एक उत्कृष्ट खेळाडू अर्थात डीप मध्ये प्रोटेक्शन साठी मात्र त्याला तैनात करण्यात आला होता परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र नक्कीच कॅरी झालेला परंतु त्याला मात्र नक्कीच कलेक्शन प्रॉपर करता आलं नाहीये आणि फलंदाज ऋतिकला मात्र जीवनदान मिळालं. धाव फलकावरती धावा 33 म्हणजे पहा 3चा आकडा पाहिला म्हणजे 3 गडी बाद 33 धावा आणि 4थ्या षटकाला सुरुवात करणं केली आणि त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मात्र विकेटचं पतन झालेलं आहे आणि अशा रीतीनं फक्त 34 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. त्या धावांचा पाठलाग होईल की नाही थोडासा वेळ आपल्याकडे आहे तर जाऊया आपण डीजे चेतनगड आणि ऐकूया एक स्वमधुर संगीत. फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने तास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे
अतिशय सुंदर संगीत तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आणि आता मात्र या ठिकाणी 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कधी टाळ्यांच्या गजरानं येत असताना सुरेश पारधी आणि त्याच्या सोबतीला आहेत विजय पारधी. आज अजय पारधी काही कारणास्तव उपस्थित नसताना मात्र थोडंसं सलामीवीरांमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळालं आणि नक्कीच संगणकाने सांगितलं की एक्झॅक्टली ज्याप्रमाणे गेम प्लॅनिंग असेल आणि ज्याप्रमाणे आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न करू त्यावेळी नक्कीच थोडासा क्रमवारीमध्ये सुद्धा आमचा चेंजेस असेल आणि तो चेंजेस आज जांभूळपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 34ची आवश्यकता चेंडू द्यायचा आहे. सायंकाळचं सत्र आता मात्र थोडंसं आपल्याला दमट वातावरण सुद्धा मात्र इथे पाहायला मिळतोय आणि या अशा दमट वातावरणामध्ये आपण जर पाहिलं तर पाहूया या 34 धावांचा मात्र कशा रीतीने मात्र पाठलाग केला जाणार आहे. तर दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. स्ट्राईकला आहे विजय पारधी तर नॉन स्ट्राईकला आहे सुरेश पारधी आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुदर्शन काठोले. ओव्हर द विकेट न मारा करेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी ओहो पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच सफलता मिळाली असती परंतु या ठिकाणी सार्थक होते त्या ठिकाणी आणि या सार्थकनं मात्र चेंडूवरची झेप घेतल्यानंतर मात्र चेंडूला त्याला मात्र नक्कीच व्यवस्थित कॅरी करता आला नाही परंतु ही जर झेल पकडली असती तर आजच्या दिवसातील कार्बन कमाल कॅच होऊ शकली असती. अशा अनुषंगानं चेंडू त्याच्याकडे मात्र ट्रॅव्हल झाला परंतु प्रयत्न चांगले त्याच्याकडून पाहायला मिळाले. तशाच प्रकारची पुन्हा लेंथ हाताली सुदर्शननं आणि चेंडूला पाठवलं फाईन बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडूची लेंथ पाहिली आपण आणि जर ही लेंथ तुम्ही जर विजय पारधीला जर अख्खा दिवस पूर्ण दिवसभर जरी टाकले तर नक्कीच त्या प्रत्येक चेंडूवरती मात्र विजय पारधी बरसणार आहे. असा हा हार्ड हिटर म्हणून त्याची त्यांनी ओळख निर्माण केली आणि काय जबरदस्त मात्र त्यांनी फटका पीक केला. ओहो चेंडूचा पाठलाग करताना पंचाचा नो बॉलचा इशारा. जी खेळपट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडूची मात्र हाताळणी केली आणि त्याचमुळे मात्र पंचाने या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केला आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 34चा पाठलाग करत असताना चांगली जबरदस्त सुरुवात गोड सुरुवात आपल्याला जांभूळपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि हा फ्री हिट चेंडू पाहूया कशा रीतीने मात्र या ठिकाणी केलेला आणि त्यानंतर भीमर नो बॉल. हा भीमर आहे की संघाला बिमार करणारा चेंडू आहे. येणारा काळ आणि येणारा क्षण नक्कीच सांगून जाईल जे गणेश वापाडे संघासाठी. फ्री हिट कंटिन्यू. अबांतर धावसंख्येमध्ये भर होत असताना तुम्ही 34 धावांचा पाठलाग करतायत आणि संरक्षण करतायत वापाडे संघ आणि जर तुम्ही जर या ठिकाणी जर अशा अबांतर धावा इथे खर्च केल्या तर मात्र 34 धावांचा पाठलाग इथे सहजपणे होऊ शकतोय परंतु तुम्हाला या ठिकाणी काहीतरी वेगळं करावं लागेल. इथे मात्र पाहू शकाल स्लोअर वन. आज दिवसभर स्लोअर वन ज्या वेळी सुदर्शन चेंडू हाताळले त्याच्यामध्ये त्याला नक्कीच यश मिळाला आणि ज्यावेळी त्यांनी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्याकडनं फुलर लेन चेंडू हाताळले गेले भीमर चेंडू हाताळले गेले आणि हा डॉट चेंडूची मात्र इथे सांगता पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्लोअर वन. ही लेंथ मात्र नक्कीच ओळखली होती परंतु चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा सार्थक कडनं मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. उलट्या दिशेने मात्र नक्की तो चेंडू पर्यंत गेला
आणि अशा कॅचेस मात्र रेखेचं घेणं एवढं इझिली नसतात, थोडेसे कठीण असतात. परंतु सार्थक व्यवस्थित चेंडू खाली पोहोचला होता, परंतु थोडंसं जजमेंट त्याचं चुकीचं पाहायला मिळालं आणि चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र धरतीवरती दान झाला. म्हणजे या पहिल्याच ओव्हरमध्ये या विजयला दुसऱ्यांदा हा जीवनदान आपण म्हणू शकतोय. आणि हा जीवनदान कुठेतरी या वापाली संघाला महागात पडू शकतोय, कारण विजय या सत्रामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. तुम्हाला नक्कीच ज्या ज्या हाफ चान्स मिळतील त्या तुम्हाला मात्र फुल मध्ये कन्वर्ट करावं लागतील. कॅचेस जेवढ्या उडतील त्या तुम्हाला नक्कीच पकडावा लागतील. आणि जर तुम्ही जर असे झेल ड्रॉप जर केले तर मात्र नक्कीच ही स्पर्धा तुम्हाला सोडावी लागेल, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. लीग मॅचेस असतात त्यावेळी तुम्हाला नक्कीच एक सामना तुम्ही पराभूत झाला तर दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला संधी मिळत असते, परंतु इथे मात्र संधी नाहीये. हलक्या तरी चेंडूला फक्त टर्न केलाय, बाकड स्क्वेअर लेग कडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. सुरेशच्या बॅटमधून पहिली धाव पाहायला मिळाली आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद 10 धावा. 10-10 विदाउट लॉस. चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि त्याचवेळी मात्र सुरेशने मात्र कुठल्या प्रमाणे रिक्स उचलली नाही, फक्त टर्न केला चेंडूला. ओहो, यॉर्कर सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉलर पास ड्राईव्ह, परंतु फिल्डिंग खूपच छान पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये डॉट चेंडू आलाय. अशाच प्रकारे तुम्हाला चेंडू वारंवार हाताळावा लागतील. खास करून तुम्हाला 2-3 विकेट्स मात्र इथे स्वस्तात बाद करावा लागतील, तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. ओहो, चेंडू खाली राहिलाय आणि त्यानंतर कुठलाही प्रकारे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, परंतु अजूनही मात्र टीमने सामन्याचा विचार केला तर मात्र अजूनही वापाली संघाला मात्र संधी आहे. आपण असं म्हणू शकणार नाही. तुम्ही जर नक्की तिथे मात्र जिद्दीनं खेळ दाखवला तर तुम्ही इथे 18 चेंडूमध्ये 24 धावांचं संरक्षण करू शकता. जरी विजय पारधी चांगल्या टच मध्ये असेल, जरी सुरेश पारधी खेळपट्टीवरती असेल, त्यांना सुद्धा तुम्ही शांत ठेवू शकता, परंतु तशा प्रकारचं कार्य तुम्हाला मात्र इथे करावं लागेल. प्रशांत विषय आलाय दुसऱ्या ओव्हरसाठी. 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता. एस्टनच्या पाठीमागे पाहू शकाल अगदी जाड जूड शरीर सृष्टीचा हा अंकुश जाधव. आज त्याला बॅटिंगसाठी प्रमोशन दिलं नाही. जिथे आम्ही जातो तिथे मात्र अंकुश जाधव यांचा कॉल आम्हाला नेहमीच येत असतो आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धकाचं कौतुक, आयोजकांचं कौतुक केलं जातो, कारण तो क्रिकेटचा वेडा आहे, क्रिकेटचा प्रेमी आहे. आणि दुसरीकडे पाहू शकाल सारंग आहे शॉर्ट फाईल लेगकडे. आज सारंगला सुद्धा मात्र बढती दिली नाही बॅटिंग ऑर्डर मध्ये, परंतु नक्कीच फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र त्यांना चांगलं योगदान द्यावं लागेल. चला स्पीडअप करूया, कारण अंधार होण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावी. 18 चेंडूचा खेळ येणं बाकी, 24 धावांची अजून आवश्यकता. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आणि जो बॅटल पाहू शकाल लेफ्टी टू लेफ्टी. लोअर फुटाची ऑन साईडला स्वीप केला या ठिकाणी स्क्वेअर लेगकडे फिल्डर सज्ज आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. शेवटच्या मोमेंटला मात्र संघ प्रयत्न सुदर्शनच्या वतीने पाहिला आपण. 2 धावा पूर्ण केल्या. फटका कडक पाहायला मिळाला, परंतु 2 धावांपासून मात्र रोखू शकले नाहीयेत एखादी विकेट्स, कारण या 2 लेजेंड मध्ये मात्र हा बॅटल पाहतो आपण. एकीकडे दोघांनी एक काल गाजवला असं म्हणायला हरकत नाही. सुरेश पारधी त्याचप्रमाणे प्रशांत विषय. याच मैदानावरती प्रशांतनं असे किती लांब दूर वरचे षटकार ठोकलेले आहेत. या खिलपट्टीचा या मैदानाचा प्रशांत सुद्धा मात्र अगदी जवळीक नातं आहे, परंतु खराब चेंडूची फेकी. जसा चेंडू प्रशांतनं हाताला तसा चेंडू पाठवला अगदी टोल नाक्याच्या दिशेनं सुरेश पारधीनं ठोकला या षटकार. +1 नो बॉलचा इशारा. आणि या ठिकाणी बीमरसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. एक्झॅक्टली की पाहूया आपण हा बीमर आहे की नाही, की फेअर डिलिव्हरी आहे. पंचाचा नक्कीच नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि तिसरे पंच नक्कीच कंट्रोल रूम मध्ये आहेत. आणि ते पंचांच्या डोळ्यावरती जरी पट्टी जरी लावली असती तरी सुद्धा निर्णय आला असता की हा बॉल जो आहे तो नो बॉल आहे. फक्त एक फॉर्मॅलिटी होती, ती मात्र पूर्ण करायची होती. फिरिट चेंडू आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा मात्र सामना करण्यासाठी सज्ज होते सुरेश पारधी. ओहो, वेग कमी केला आणि पाहू शकाल गतीमध्ये किती बदल केला त्या ठिकाणी. फिरिट चेंडूवरती मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नात होता सुरेश पारधी, परंतु चेंडू डॉटच्या स्वरूपात मात्र पाहायला मिळाला. एस्टाच्या पाठीमागे चांगलं कार्य सतीश काटोलेच्या वतीने आपण पाहिलं.
धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 19 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मात्र मार्गस्थ चांगल्या स्थितीमध्ये जांभूळपाडा संघ आपण पाहतोय, कारण कुठलाही गडी त्यांनी मात्र आतापर्यंत गमावलेला नाहीये. ओहो, पुन्हा आता मात्र 30 लेंथ. जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले पाहतो की काय, परंतु तसं नाहीये मित्रांनो. सलग दुसरा डॉट चेंडू. जर आपण समोरच्याला हलक्याने घेतलं तर मात्र तो वजनदार होत असतो कधी कधी, कारण हे दृश्य अनेकदा आपण पाहिलेले आहेत. आणि सुरेश मात्र कुठेतरी या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला मात्र हलक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण एखादी छोटी मुंगी सुद्धा पहा मित्रांनो एखाद्या हत्तीला मारू शकते. ती कधीच चावेल त्याचा मात्र विचार नाहीये. परंतु सुरेश वरती स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र खिलवाड करतोय गोलंदाजाच्या अगेन्स्ट. दुसरा बिगिट सुरेशच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला आणि या षटकाराने आता मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. बिन गडी बाद 25. अब तक 25 धावा धावफलकावरती 34चा पाठलाग करत असताना आता मात्र फक्त 9 धावा दूर विजयापासून श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ. या सामन्यामध्ये आपण जर नेकेचा विचार जर केला तर तिन्ही विभागामध्ये चांगलं कार्य, जबरदस्त ऑन साइडला पुलचा फटका, गॅप खूप मोठा आहे, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल का टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी आला हा चौकार. अगदी आता मात्र विजयाच्या उंभाट्यावर आपल्याला संघ पाहायला मिळतोय, कारण धावांचा आता मात्र वेग वाढवला जातोय. अगदी बुलेट ट्रेन प्रमाणे ज्याप्रमाणे नक्कीच चित्ताची सप्लाय हरणाचा वेग असतो त्या अनुषंगाने मात्र इथे धावफलकावरती तो वेग पाहायला मिळाला. खराब चेंडू आहे, नो बॉल. आणि आता मात्र प्रशांत पुढील जे चेंडू आहे तो हाताळू शकणार नाही, कारण या सामन्यासाठी त्याला मात्र नक्कीच बान केला जाईल. आणि आता मात्र प्रशांतचा पूर्ण षटक आहे तो आता मात्र दुसऱ्या गोलंदाजाला मात्र पूर्ण करावा लागेल. एकच चेंडू शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. या नो बॉलच्या माध्यमातून 30 धावा, 4 धावा इथून मात्र दूर. पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि चेंडू दिला या ठिकाणी रुपेशच्या हातामध्ये, म्हणजे आपण असंच म्हणावं लागेल करे कोई और भरे कोई. नो बॉल हाताला प्रशांतनं आणि आता मात्र तो षटक पूर्ण करण्यासाठी शेवटचा चेंडू दिला रुपेशच्या हातामध्ये. त्याच्यावरती मोठा फटका येईल का, मॅच फिनिश होईल का या चेंडूवरती, परंतु रुपेशने सुद्धा मात्र हाताला नो बॉल. म्हणजे तो सांगतोय प्रशांत टाकू शकतो तर मी का नाही टाकू शकत, त्याने टाकला. आणि आता मात्र पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू, 3 धाब्यांची आवश्यकता आणि या चेंडूवरती हा सामना फिनिश होईल का. फटका तर चांगलाच पाहायला मिळतोय, परंतु गॅप मात्र तिथे शोधला नाहीये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि धावी तिथे मात्र पूर्ण केली नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. विजयासाठी आता मात्र 12 चेंडूचा खेळ येणं बाकी. म्हणजे असं वाटतं की सुरेशला मात्र लवकर मैदान सोडायचंच नाहीये. तुम्ही चेंडू टाकत राहा, मी मारत राहीन, असा नक्की त्याचा ध्येय आहे. बारा चेंडू शिल्लक, विजयासाठी 3 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि जो संघ जिंकेल तो सुपर संडे मध्ये ठीक सकाळी 9 वाजता स्वराज 11 डोळे संघाच्या विरोधात सामना खेळणार आहे. कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून जयदुर्गा सिंबीपाडा संघाला नक्कीच आज पुढे चाल देण्यात आली. उद्या सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारचा शेड्यूल असेल. उद्या सुद्धा ठीक सकाळी 8:30 वाजता दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायची आहे, जेणेकरून 8:45 वाजेपर्यंत आपण पहिल्या सामन्याला सुरुवात करू. उद्या सुद्धा तुम्हाला 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. आज 12 संघांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्याचमुळे आज पहिल्या दिवसाचा जो खेळ आहे तो मात्र सफल पाहायला मिळाला. ओहो, यॉर्कर हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, परंतु लँडिंग मात्र बरोबर झाला नाही. 11 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी फक्त 3 धाब्यांची आवश्यकता. फक्त शब्द आपण नक्कीच आपण सहज म्हणू शकतोय, परंतु फक्त मध्ये नंतर आपण जर विचार केला तर त्याच्या पाठीमागे खूप असे मोठे निकाल लागलेले आहेत. इथे मात्र फटका हवेत केला, डीप मध्ये फिल्डर कुठलाही नाहीये.
जोपर्यंत फिल्डर पवन पोहोचेल तोपर्यंत चेंडूचा विजय पाहायला मिळाला. चेंडू सीमेरेषे बाहेर निघून गेला 4 धाबांसाठी आणि हा सामना जिंकलाय जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघानं. सो अभिनंदन अँड हार्ड लक जय गणेश वाफाले ए टीम. सामनावरील पुरस्कार देणार आहोत आणि सामनावरचा पुरस्कार आपण या ठिकाणी पाहिलं तर ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केली, एका षटकाचा स्पेल हाताळला, एक सफलता त्याने प्राप्त केली आणि बॅटिंग करत असताना नाबाद 19 धावा जोडल्या आणि तो खेळाडू आहे लेजेंड ऑफ पीटीसी मिस्टर सुरेश पारधी इज द मॅन ऑफ द मॅच. आपण सुरेशला मात्र या ठिकाणी सामनावीराचे पुरस्कार देणार आहोत. सुंदर ट्रॉफी आहे, हेड कॅप आहे, त्यानंतर 90 डिग्रीज स्पेशालिटी ब्रँडेड केक पेस्ट्री आहे ती आपण देणार आहोत. मिस्टर शुभ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावरचे जे पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी वितरित करावं. जबरदस्त आज श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने